ज्या दिवशी या विमानतळाला नाव लावण्यात येईल तोच दिवस खरा सगळ्यांच्या विजयाचा दिवस असेल। आदरणीय पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की तुमचा जो ठराव आहे तोच अंतिम असेल। मी एवढंच सांगेन की हा पहिला टप्पा आहे, लढाई अजून खूप बाकी आहे। उलट ही कमी वेळ होती, या कमी वेळात जेवढा लढा द्यायचा किंवा जेवढी तयारी करायची तेवढी आम्ही करत होतो, तसा शांत झाला आणि तो शांत झाल्यामुळं मला ते आंदोलन करावं लागलं। आणि आज पहिल्यांदा तर मुख्यमंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करेन की आज त्यांनी कृती समितीसहित ज्या संघटना, कारण जवळजवळ साधारणतः 30 ते 35 संघटना ज्या 5 जिल्ह्यातील आहेत, या सगळ्या संघटना याच्यासाठी काम करतात। अनेक वर्ष या संघर्षामध्ये या सगळ्या संघटनांचं योगदान, खूप मोठं योगदान आहे। जरी नेते मंडळी सर्वपक्षीय असली तरीसुद्धा स्थानिक भूमिपुत्रांपर्यंत पोहोचणे, त्यांच्यामध्ये समाज जागृती करणे आणि सगळ्यांना एकत्र करणे, हे खरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं काम या सगळ्या संघटनांनी केलेलं आहे। आणि आज सगळ्या संघटनांसहित मुख्यमंत्री महोदयांनी ही मीटिंग बोलवली। आणि गेली इतके वर्ष आपण पाहत असाल किंवा एक 2-4 दिवसापूर्वीसुद्धा सगळ्यांचे तोडून एकच होता की महाराष्ट्र विधानसभा असेल किंवा विधान परिषद यांनी एकमताने ठराव केंद्राकडे पाठवलेला आहे, परंतु केंद्र अजून विचाराधीन आहे अशा प्रकारचं होतं। पण आज मुख्यमंत्री महोदयांनी एकदम क्लिअर बोलले की हा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे। आणि 3 दिवसापूर्वी त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांचे 4 विषय होते। 4मधून एक विषय हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं, हा देखील विषय होता। आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की या विषयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील हिरवा झेंडा दाखवलेला आहे। आणि पंतप्रधान महोदयांनी असा शब्द दिला की जो प्रस्ताव राज्य शासनाकडून आलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम असेल आणि त्याच्यासाठी खास करून ते नवीन एक GR काढत आहेत, जे एक नवीन पॉलिसी बनवत आहेत की ज्याच्यातून हे सगळे नामांतराचे विषय असतील, हे सगळे अधिकार त्या याच्यापुढं राज्य सरकारला देणार आहेत। तर त्याच्यामुळं त्यांनी तेही सांगितलं की आत्ता जे उद्घाटन आहे, हे उद्घाटन जरी झालं तरीसुद्धा कमीत कमी 2 महिने जे काय रेग्युलर चालण्यासाठी टेक ऑफ किंवा लँडिंगसाठी असेल तर कमीत कमी 2-2.5 महिन्याचा गॅप पडणार आहे। आणि तेव्हा ते पूर्ववत चालू होईल आणि तोपर्यंत या सगळ्या प्रोसिजर करून या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव देणार, अशा प्रकारचं आश्वासन म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचा शब्दच मुख्यमंत्री महोदयांनी दिला। आणि त्यामुळं माझ्या मते तर कृती समिती असेल किंवा सगळ्या संघटना असतील, खरं म्हटलं तर याचं सगळं श्रेय या सगळ्या संघटनांचं आहे, स्थानिक भूमिपुत्रांचं आहे। परंतु तरीसुद्धा मी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगेन की हा पहिला टप्पा आहे। ह्या पहिल्या टप्प्यात जरी आपण यशस्वी झालो तरीसुद्धा अजून अंतिम टप्पा बाकी आहे। कारण ज्या दिवशी या विमानतळाला नाव लावण्यात येईल तोच दिवस खरा सगळ्यांच्या विजयाचा दिवस असेल। आज मुख्यमंत्री महोदयाच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झाला आणि त्यांनी जेव्हा हे सगळं डिटेल्स सांगितलं की 3 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेतली, त्याच्यामुळं एक प्रकार आणि ते बोलताना त्यांनी हेही सांगितलं की माझ्या मनात देखील कुठंतरी संशयाचं थोडं वातावरण होतं की नक्की केंद्र सरकारच्या मनात काय आहे। परंतु जेव्हा भेट घेतली आदरणीय पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की तुमचा जो ठराव आहे तोच अंतिम असेल, त्यामुळे ते देखील निश्चिंत झालेले आहेत। आणि लवकरात लवकर या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल। परंतु तरीसुद्धा मी एवढंच सांगेन की हा पहिला टप्पा आहे, लढाई अजून खूप बाकी आहे। उलट ही कमी वेळ होती, या कमी वेळात जेवढा लढा द्यायचा किंवा जेवढी तयारी करायची तेवढी आम्ही करत होतो, परंतु आता 2-2.5 महिन्यात उलट सगळ्या संघटनांची, सगळ्या भूमिपुत्रांची जबाबदारी ही दुपटी तिपटीने वाढलेली आहे। आणि आपण सगळ्यांनी या गोष्टीचं भान ठेवायचं। जरी हा इथे विषय थांबला किंवा शब्द दिला गेला तरीसुद्धा जर तो शब्द 2 ते 3 महिन्यात पाळला नाही, आज आपण यावेळेस 2 लाखाचं सांगत होतो, जर तो पाळला नाही तर आम्हाला 2-2.5 महिने मिळतात, 3 महिने मिळतात, तर आम्हाला मला वाटतं एवढे महिने मिळाले तर 5 लाखापेक्षा जास्त लोक ते जमा होतील आणि आणखी उग्र आंदोलन होईल। परंतु आजच्या बोलण्यातून एक विश्वास
व्यक्त झालेला आहे की तशी वेळ येणार नाही आणि ही लवकरात लवकर मागणी पूर्ण होईल. 6 तारखेचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे, तात्पुरतं. परंतु हे आंदोलन थांबवलं नाही. याच्यापुढं देखील कंटिन्यू ज्या संघटना आहेत आमच्या, या सगळ्या संघटना लोकांशी संपर्कात राहतील. अनेकही काही विषय आहेत, या विषयांशी देखील आणि या विषयात देखील सतत कंटिन्यू, उलट एवढा वेळ मिळाल्यामुळं आणखी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही संघटना सगळ्या करणार आहोत. बघा काय आहे, तुम्हालाही माहीत आहे की हा 2 वर्ष विषय तसा शांत झाला होता आणि तो शांत झाल्यामुळं मला ते आंदोलन करावं लागलं. परंतु आंदोलनाचं खरं श्रेय हे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे. ज्या स्थानिक संघटना आहेत, कृती समितीही त्याच्यात आहे, मी नाही बोलत नाही, कृती समिती आहेत, अनेक संघटनाही आहेत आणि खास करून स्थानिक भूमिपुत्र ज्यांना याचं खऱ्या अर्थाने श्रेय दिलं जाईल. कुठल्याही नेते मंडळींनी हा श्रेय घेऊ नये, कारण स्थानिक भूमिपुत्र जर जागा झाला नसता, ते जर हजारोच्या लाखोच्या संख्येने 21-22ला जर सहभागी नसते झाले तर ह्या लढ्यातला किती हे झालं असतं आपल्यालाही कल्पना आहे. म्हणून हे सगळं श्रेय हे लोकांचं आहे, स्थानिक भूमिपुत्रांचं आहे. बघा एवढे दिवस असं वाटायचं, कारण जोपर्यंत असा विषय होता की राज्य सरकारने हा केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला, परंतु आज मुख्यमंत्री महोदयांनी एकदम क्लिअर बोलले की नुसता केंद्र सरकारकडे प्रस्ताव नाही, तर 3 दिवसापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि स्पष्ट या विषयावर भेटलो, या विषयाची चर्चा झाली आणि मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की जो राज्य सरकारचा ठराव आहे तो अंतिम असेल आणि त्यालाच मान्यता देण्यात. आणि हा पहिल्या टप्प्याचा विजय आहे.